नमस्कार द्राक्षबागायत मित्रांनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रो लॅब पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जो संवाद आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। शेवटच्या टप्प्यातली पानं कशी टिकवाल ह्या विषयावर मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। बागायतदार बंधूंनो, आपला संवाद थोडासा कडवा वाटेल। मी जो आता आपणाशी संवाद साधणार आहे त्या संवादामुळे थोडासा आपल्याला राग येण्याचा सुद्धा शक्यता आहे, पण विनंती आहे की सांगण्यापाठीमागची तळमळ, सांगण्यापाठीमागचा भाव हा लक्षात घेऊन आवडला संवाद तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांची शेअर करा। बागायतदार मित्रांनो, आपण खरड छाटणी केली, दरवर्षी आपण उत्पादन काढतो, दरवर्षी आपल्याला थोडा लॉस येतोय। आपण सोसायटीकडे चाललो, सोसायटीकडे भागना म्हणून आपण सावकारीकडे चाललो, सावकारीतनं चालना म्हणून आपण शेत विकण्याचा प्रयत्न करायला लागलो, जी आपली नाही आहे, बापदाद्यापासून आपल्याला आली, पण ते आपण आपल्या ना करते मुळामुळं आपण ते विकण्याचा प्रयत्न करू लागलो। म्हणजे बागेमुळं किंवा शेतात आपण प्रॉपर न काम केल्यामुळं आणि अपेक्षित दर न मिळाल्यामुळं आणि कामापेक्षा जास्त खर्च झाल्यामुळं सरकारची असलेली धोरणं, निर्यातीविषयक धोरणं असतील, आयातीविषयक धोरणं असतील, कीटकनाशकांचे वाढलेले दर असतील, म्हणजे एकूणच कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जी आपली इतकी प्रचंड वाढायला लागली, त्यामुळं ही जी आपली शेत आहे तोट्यात चालली। त्यातच जर आपली पानगळ होत असेल, पानं आपल्याला सांभाळायची होत नसतील तर मात्र आपली अडचण आहे। ह्यासाठी बागायतदार बंधूंनो, कोणत्याही परिस्थितीत बागेचं पान हे टिकलंच पाहिजे, ह्यासाठी किमान 4 ते 5 फवारण्या अर्धा टक्के बोर्डोच्या जरी दिला तरी चालतात। ह्याच्या अगोदर सगळे बागायतदार 1% बोर्डोच्या किमान 3 ते 4 ते 5 फवारण्या घेत होत्या, आता आपण त्याच फवारण्या अर्धा टक्के बोर्डोच्या घेत आहे। ज्या बागायतदारांनी 4 ते 5 फवारण्या अर्धा टक्के बोर्डो, काडी पक्वता झालेली असो अगर नसो, जिने घेतलेल्या आहेत अशा बागायतदारांचं पान गळत नाही। पण ज्या बागायतदारांनी 1-2 फवारणीवरच, त्याला कॉपरचा दर्जा सुद्धा मॅटर करतो, कॉपरचा दर्जा सुद्धा चांगला पाहिजे, 1-2 फवारणीवरच जर बोर्डोचे स्प्रे थांबवले असतील तर माझी विनंती आहे, इथून पुढचे किमान 3 ते 4 स्प्रे बोर्डोचे 4-5 दिवसाच्या अंतरानं सल्फर टाकून घ्या। कुठल्याही परिस्थितीत घ्या, पाऊस असो नसो घ्या। पावसात उघडल्या जरी स्पर्शजन्य बोर्डो मारला तरी तो बोर्डो सहजासहजी निष्ठून जात नाही पानावरनं। त्यामुळं बोर्डोच्या फवारण्या ह्या कंपल्सरी घेण्याचा प्रयत्न करा। आणि ज्या बागायतदारांना अशा फवारण्या घ्यायच्या नाही, 1-2 फवारणीतच बागेची पानं आपली ऑक्टोबर छाटणीपर्यंत टिकली पाहिजेत असं वाटतंय, अशा बागायतदारांनी माफ करा पण शेती नका करू। पानं टिकवायला कमीत कमी खर्चात बोर्डो हाच एक चांगला उपाय आहे, आणि तोही मारणं आपल्या होत नसेल आणि पानं टिकली पाहिजेत ही जर अपेक्षा असेल तर असे बागायतदार फ्लॉवरिंग मध्ये पुढे जाऊन जी पानगळ फ्लॉवरिंग मध्ये जे एखादी क्रिटिकल कंडिशन निर्माण झाली तर टिकवणार आहेत कशी ते। म्हणून माझं नेहमी म्हणणं असतं, ज्या बागायतदारांना उन्हाळी छाटणीची, खरड छाटणीची पानं टिकवता येत नाहीत अशा बागायतदारांनी द्राक्षाची ती बदनाम करू नये किंवा त्यांनी करूही नये। म्हणून मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की कृपया बोलण्याचा अर्थ भावार्थ लक्षात घ्या, वाईट भावनेने मी म्हणत नाही आहे, पण पानं टिकलीच पाहिजेत। ह्यासाठी मध्यंतरी जर एखादा मॅजिक स्प्रे घ्यावा लागला, आवश्यकता अजिबात नाही आहे, तेवढे M45 ब्ल्यू कॉपर घालवायची सुद्धा गरज नाही, पण लागलाच तर एखादा घ्या, पण बोर्डोतून सल्फर जास्त थोडं प्रमाणात द्या, आणि सल्फर दिल्यामुळे पानावर येणारी भुरी थांबेल आणि पान शेवटपर्यंत चांगलं टिकेल। बागायतदार बंधूंनो, पानं टिकवा तर आपण टिकेल। गव्हर्नमेंटचे एक म्हण आहे, जो शिकेल तो टिकेल, तसं बागायतदारांनो आपली पानं टिकली तर आपण टिकणार आहे। संवाद कसा वाटला
नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.